नमस्कार. मी जयश्री संजीव कवचाळे, पंचायत समिती सदस्य बोराळेगण. आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन बोराळे गावामध्ये जे विनापरवाना अवैध दारूचे धंदे जे सुरू आहेत ते बंद करण्यासाठी आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन ज्या दारूमुळे आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, ज्या तरुण महिला आज विधवा होत आहेत, शाळेच्या परिसरामध्ये आज राजरोसपणे शाळेच्या परिसरामध्ये अवैध दारूची विक्री केली जाते, ज्याचा परिणाम शाळेत जाणाऱ्या मुलांवरती, ज्या शाळेमध्ये मुलांवरती चांगले संस्कार घडवले जातात, चांगली संस्कारक्षम पिढी तयार करण्याचं काम ज्या शाळेच्या मंदिरामध्ये होतं, त्याच ठिकाणी त्याच शाळेच्या परिसरामध्ये अनेक दारूच्या बाटल्या आज दिसत आहेत. शाळेचा परिसरच नाही तर मंदिराचा परिसर असो, स्मशानभूमीचा परिसर असो, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आपल्याला दिसत आहेत. सगळ्या तरुण महिलांच्या अवस्था आज अतिशय बिकट झालेली आहे. अनेक कुटुंब या दारूपायी उद्ध्वस्त होत आहेत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर गावातील सर्व बंधूंना आणि भगिनींना माझी कळकळीची विनंती असेल, आव्हान असेल, आपण हे विनापरवाना जे दारूचे धंदे राजरोसपणे प्रत्येक ठिकाणी दुकानामध्ये घरगुतीसुद्धा आज दारूची विक्री केली जाते, हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याच्या विरुद्ध आपण जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी आम्ही उद्या 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महिलांची मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंगमध्ये दारूबंदी करण्यासाठी महिलांनी अगदी शांतपणे, शांततेत क्रांती घडवण्याचा आमचा विचार आहे. शांततेमध्ये आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन गावामधून आम्ही फेरी काढणार आहोत आणि एक आवाहन जे अवैध दारू विक्रेते आहेत त्यांना आवाहन करणार आहोत की तुम्ही हे विक्री थांबवलं पाहिजे, ज्यामुळे आज सगळी कुटुंब आज उद्ध्वस्त होत आहेत, रस्त्यावरती येत आहेत. तुम्हाला सर्वांना आम्ही विनंती करतोय, आपण जर हे थांबवला नाहीत तर मात्र सगळ्या रणरागिणींचं रौद्र रूप तुम्हाला थोड्याच काळामध्ये कायदेशीर पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी हे बंद करायला पाहिजे, ही विनंती मी आपणाला करते. सुरुवात आम्ही महादेवी महिला पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मीटिंग घेणार आहोत सगळ्या महिलांची. त्याच्यानंतर सगळ्या महिलांच्या उपस्थितीमध्ये या गोष्टीबाबत विचारविनिमय करून कुठल्या दिवशी आपण मोर्चा काढायचा, वेळ किती ठरवायचं, आमचं नियोजन बसवेश्वर मंदिरामध्ये सगळ्या महिलांनी एकत्र यायचं आणि तिथून मोर्चाला सुरुवात करायचं. सगळ्या व्यसनाच्या बाबतीत जे बॅनर आम्ही तयार करणार आहोत ते त्याच्याविषयी जागृती नागरिकांमध्ये व्हायला पाहिजे, व्यसन थांबवलं पाहिजे, त्यासाठी बॅनर तयार करून सगळ्या महिलांनी बसवेश्वर मंदिरापासून ते गावातून फेरी काढत ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जाणार आहोत आणि ग्रामपंचायतीमध्ये तिथे महिलांचं म्हणणं काय आहे ते ग्रामपंचायतीतील सरपंच असो, ग्रामसेवक असो, ग्रामपंचायतीचे सदस्य असो, त्यांच्यापुढे आमचं निवेदन आम्ही ठेवणार आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी जर हे अवैध धंदे थांबले नाहीत तर मात्र सगळ्या महिलांनी कायदेशीर पद्धतीने त्याचा आम्ही निपटारा करू. मी बोराळे गाव, बोराळे परिसरातील पंचक्रोशीतील सर्व महिलांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करते. आपण मोठ्या संख्येने या जनजागृतीमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि हे एकटीचं काम नक्कीच नाही आहे. आपण सगळे जाणकार आहात, जाणतात. जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हाल तेवढा परिणाम आपल्याला मोठा दिसणार आहे. म्हणून सर्वांना, फक्त महिलाच नाही तर एका चांगल्या उद्देशासाठी सगळ्या बंधूंनीसुद्धा या कार्यासाठी सहकार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करते.